नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आशा आहे की तुम्ही मस्त आणि मजेत असताल. तर मी सध्या खूप बिलकुल मजेत आणि मस्त आहे. तर सॉरी, मला व्हिडिओ काढणं होत नाही आहे. 2 दिवस झालं मी बीडला शूटिंगला गेले होते. तुम्ही बघितलंच असाल, ज्यांनी ज्यांनी बघितलं त्यांना माहीत असेल. आता काही लोकांना माझे व्हिडिओ खूप आवडतात, पण काय करणार, मी सगळ्या गोष्टी करायच्या म्हणल्यानंतर होत नाही आहेत. आणि मी सध्या अशात लई कटाळा करायला व्हिडिओ काढायचा. त्यामुळं समजून घ्या जरा, माझा इंटरेस्टच गेलेला आहे. कारण बीडला 2 दिवस शूटला गेले तेव्हा एवढी थकून गेले मी हद्दीच्या बाहेर. अरे बापरे, आत्ता तर मी सध्या घरीच आहे. तर चला म्हणलं तुमच्या सेवेत एक ब्लॉग घेऊन यावं, बसल्या बसल्या तेवढं तरी काम करावं. आता बिझनेसच्या विषयावर तुम्हाला सांगितलेलं आहे आणि करायचं सध्या ठरला, पण अचानक मला शूटला जावं लागलं. त्यामुळं माझं काही काम सुरू नाही केलेलं मी अजून उद्या पण माझं खूप महत्त्वाचं काम आहे. ते तुम्हाला सांगण्यालायक नाही आहे, म्हणजे तुम्हाला सांगण्यालायक आहेत पण काही दुश्मन आहेत, त्यांना मला जागं करायचं नाही. त्यामुळं माझं जे काम आहे ते आहे उद्याचं. आणि दुसरं म्हणजे तुमच्यासाठी खुशखबर, उद्याच्याला मी स्कूटी घेत आहे, गाडी. माझं स्वप्न उद्याच्याला पूर्ण होईल ती सध्या. तर बिझनेससाठी आपल्याला गाडी लागणार होती, इकडं तिकडं कुरिअर करायला आहे ते, त्याच्यामुळं गाडी घेते. आणि मला सध्या लय वैताग आलाय कुठं पण. आता इथून घरापासून रोडला जायचं म्हणलं चलत जावं लागतंय, कुठं अर्जंट जायचं म्हणलं ॲटोवाले एवढं मोठं भाडं घेतात, कुणी गाडी देत नाही टायमाला. त्याच्यामुळं आपणच डेअरिंगबाज व्हावं म्हणलं. सगळ्या गोष्टी डेअरिंग केली तर होत असती. आपल्या मागं गडी माणसाचा आधार नाही, त्यामुळं आपल्याला सगळ्या गोष्टी हँडल करायच्या, 2 लेकरं सांभाळायचे, तर आयुष्य आपल्याला काढायचे. त्यामुळं मी आता ठरवलंय गाडी घ्यायची. तर उद्या गाडी येणार आहे. कसं वाटतंय तुम्हाला? माझा हा शब्द ऐकून किंवा माझी ही न्यूज ऐकून काही लोकांना नाही पटायचं, नाही खपायचं, पण कसं, गाडी घेतली म्हणजे बिनघोर झालं. आपल्याला काही म्हणजे टेन्शन राहणार नाही, लोकांच्या मागं लागायची गरज पडणार नाही, सगळेच काम होतील माझे. तर आईचं काय म्हणजे आईला होईना झाले, त्यामुळे लय अवघड आहे. बिझनेससाठी मदत होईल का नाही माहीत नाही मला, पण माझं मी तर करणारच आहे. सांडग्याचं मी चालू करणार आहे बघा. कधी करणार चालू? आज आहे ही सोमवार, उद्या मंगळवारचं माझं काम आहे. आणि बुधवारी मला परत ते शूटिंगसाठी माजलगावला जायचं आहे. त्यामुळं हा 3 दिवस तर काय नाही, पण उद्या मी सामान होईन तेवढं घेऊन येणार आहे. आणि जर आईची नाही मदत झाली तर मी कुणीतरी हाताखाली घेऊन करणार आहे, पण करणार आहे. आणि आता जे बोललं ते करायचं आहे, आणि तुमच्यासाठी नाही तर मलाच करायचं आहे. बघू काय तोटा काय फायदा होईल, ती जे होईल ते होईल. तर असो. तर महानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर बीडचे दिग्दर्शक गौरीशंकर वडमारे यांनी मला त्या गीतामध्ये एक संधी दिली आणि मी ते गाणं केलं. त्याच्यामध्ये मी मुख्य भूमिका स्वीकारलेली आहे. आणि ते सॉन्ग गेलेलं आहे GS म्युझिक बीड या चॅनलला सर्च करा, तुम्हाला भेटून जाईल. त्याच्यावर आपलं सॉन्ग आलेलं आहे. तर कसं झालं कसं नाही कमेंट करून सांगा. त्याच्यात मी पूर्ण डान्स वगैरे केलेला आहे. आता ते आपल्या चॅनेलवरती नाही, आपल्याला सध्या सॉन्ग करायचं लवकरच. दुसऱ्याच्या नावाचा जुडा घालून हातात बसली मंडपात, ते अजून थोडा टाईम आहे त्याची तयारी करा. आता इकडंच हे कामं सरणा झालेत. तर असो, सध्या तुमच्या आशीर्वादानं माझं सध्या मस्त ओके आहे सगळं. आता काही ताणतणाव नाही पहिल्यासारखा. दुखणं सध्या कमी झालेलं आहे माझं. दुखतंय थोडंफार, आता टेन्शन असतंयच आता सगळं करायचं म्हणलं. पण चला, कुठंतरी थांबले ह्याचीच मला लई मोठी गोष्ट आहे एका जागेवर, आणि ती पण माझ्याच आईवडिलापाशी. मला भारी वाटते. सगळं काय टेन्शन दुःख कमी झालं आहे माझं जरा. तर मी हा ड्रेस शिवून आणला आहे बघा. हा गळा खूप मोठा केला आहे ड्रेसचा, बघू शकता. असा गळा नव्हता करायला पाहिजे. लय मोठा ड्रेस शिवला आहे बघा. आता काय करणार, एवढले पैसे देऊन टेलर असं करतात रे बाबा. मी तर म्हणते कपडे सध्या आपण शिवू का काही की शिकायला, आपलं शिवायला कपडे आपण शिकावं असं म्हणायले. आता ही गळा कुठपर्यंत चाललाय बघा, असा करून टाकलाय. असा ग्रे कलर आहे ड्रेसचा. असं छान दिसायला समोर बघितलं की, पण व्हिडिओमध्ये छान दिसना झालाय. असं उलट झालं. मी तर म्हणलं व्हिडिओमध्ये एक नंबर दिसना ड्रेस, आणि कपडा हलका आहे त्यामुळे ते फसलंय कपड्यात. आणि वरून ड्रेसची सारी बिगडी करून टाकली, म्हणजे गळा बिघडलाय जास्त त्याच्यामुळे. बाकी ओके शिवलंय त्यांनी, हे बघू शकताय. पटियाला सूट शिवला आहे बघा. छान दिसत आहे का नाही कमेंट्स करून नक्की सांगा. तर आता असे ड्रेस घालणार आहे मी. घालून लिहून नेसून हाऊस करून घ्यायची. उद्या मेलं तर गेलं, मेल्यावर काय आपण परत येणार नाही. कुठल्या गावाला जाताना माहीत नाही.
तर जे कोर्ट कचेरीमध्ये झटायले ती सध्या माझी इच्छा नव्हती झटायची. मला लेकरं नसते तर मी तसंच सोडून दिलं असतं. माझं आयुष्य गेलं अर्ध. आता माझ्या लेकरांसाठी करायचंय सगळं म्हणून मला झटायचंय. त्या अवलादीला वाटतंय अहो शेत पोत जमीन जुमला सगळं परमेश्वराचं आहे, पण माणूस माझं माझं म्हणून घमंड दाखवते त्याच्यावर. ती काय त्याच्यासोबत फक्त देवानं आपल्याला जिंदगी दिली 100 वर्ष जगायला, हा हक्क ह्या शेतावर ह्या सगळ्या गोष्टीवर फक्त परमेश्वराचा अधिकार आहे, हे सगळं देवाचं आहे. पण लोक म्हणतात माझं माझं माझं, माझ्याकडं काही नाही तरी मी खुश राहते. असं मोठं मन पाहिजे. सुंदर दिसायची काय गरज आहे. महाराज म्हणते कीर्तनामध्ये तुम्ही सुंदर दिसण्यासाठी काय काय लावता, मोठे मोठे भारी भारी प्रोडक्ट लावता, काही लावतात माणसं पुरी बाया कुणी, पण तसं माणूस ज्याचं मन सुंदर आहे त्याची सुंदरता आपोआप दिसते. जसं की माझं आता मला लय लोक म्हणते चांगली दिसत नाही, पण मी माझी खासियत सांगते तुम्हाला. माझं मन साफ आहे म्हणून माझा चेहरा सध्या सुंदर दिसते. आणि चांगलं दिसण्यासाठी चांगलं लाव चांगलं दिसण्यासाठी चांगले प्रोडक्ट वापरावे, काही काही लावावं गोरं व्हावं असं नाही. चांगलं दिसण्यासाठी चांगला आहार घ्यावा लागते, तेव्हा माणूस आणि माणूस स्त्री पुरुष कुणी असो ते सुंदर दिसतात. बरोबर आहे की नाही सांगा. त्याच्यामुळे चांगला आहार घ्या आणि आपलं मन साफ ठेवा, आपली सुंदरता आपोआप बाहेर येईल. आणि कुठल्याही गोष्टीवर गर्व घमंड करू नका, कारण आपल्याला सगळं इथं सोडून जायचं. आता माझ्या सासरच्या लोकांनी मला जमीन जुमला काही दिलेलं नाही, मला आशाला असं सोडून दिलं माझं आयुष्य उद्ध्वस्त करून. पण मी मात्र हारलेली नाही आणि मला झटायचं नव्हतं, पण मी माझ्या लेकरांसाठी झटायले. तुमच्या माहितीच तर सांगते. ते हरामखोर लोक, माझे चुतीये लोक इथं येऊन व्हिडिओ बघतात माझे, त्यांना बघायची गरज नाही, पण ते मुदाम बघत आहेत. मुदाम हिचं काय चाललंय काय नाही. पण त्यांना पण सांगते ह्या व्हिडिओच्या माध्यमातून, हे बघा तुमच्यापाशी राहून मला मारा कुटा माझा जीव बी गेला असता, तुम्ही मला जिवंत ठेवले नसते, माझे लेकरं उन्हात पडले असते आणि मी कधीच सुखी राहिले नसते. तुम्ही मला असंच तव्यावर उभा केलं असतं, तुमच्या मनानुसार तुम्ही वागवलं असतं. त्याच्यापेक्षा मी म्हणते जे होतं ते चांगल्यासाठी होते. तुमच्यापाशी राहिले असते तर काश एवढी आयुष्य माझी झाली नसती, एवढे आनंदात मी जगले नसते. मला काही कमी नाही आहे. माझ्या इमानदारीचं फळ, माझ्या मेहनतीचं फळ. मी खूप संघर्षातून पुढं आले, खूप दुनिया बघितली, खूप अनुभव घेतले आणि आता कुठंतरी थांबले. म्हणजे माझ्या कष्टाचं, माझ्या मेहनतीचं आणि माझ्या नियतीची कमाल आहे. असं नाही की त्यांना सोडलं म्हणजे माझं वाईट झालं. एवढं की मी नवऱ्या वाचून माझं उन्हा झालं. मला नवरा नाही काय नाही, सगळं एकटीला ह्या वयामध्ये नवऱ्याची गरज असते म्हणतात, तसं माझं तेवढं वाटोळं आहे. पण बाकी ओके आहे माझं. म्हणतात ना जे होतं ते चांगल्यासाठी होतंय. तर असो, लवकरच आपण बिझनेसची तयारी करणार आहोत. तर तुम्ही अजून एक सांगायचं राहिलं तुम्हाला, मी मेन्स वेअर कपडे विकणार आहे. तर ते सध्या आपल्याकडे अवेलेबल राहणार आहेत आणि त्याचं मी उद्या परवा चालू करणार आहे. मी तुम्हाला एक एक प्रोडक्ट फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूबला टाकणार आहे. तुम्हाला आवडलेच तुम्ही नक्कीच ऑर्डर द्या. माझा व्हॉट्सअप नंबर परवा दिवशी सकाळी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तुम्ही त्या नंबरला कॉल करा आणि बोला. जास्त विनाकारण कोणी लोक डोकं लावू नका बाबा, कामात काम बोला, वाईट बोलायचा कोणीही प्रयत्न करू नका, ठीक आहे. तर माझं शूट खूप मस्त झालं आणि माझा अजून एक ब्लॉग राहिला आहे, एडिट करायचा पडला आहे, ते सुद्धा एडिट करणार आहे. त्याच्या आधी म्हणलं तुमच्यासोबत थोड्या गप्पा छप्पा माराव्या. घरी आली, मशीन हरभरा मळायला मी आलते, इकडं असं रील्स बनवायला ड्रेस वगैरे घालून रेडी होऊन आलते. तर बघा असं रानात बसले आणि स्टँडला मोबाईल लावून व्हिडिओ करत आहे मी. तर चला, सिंगल मदर, मी माझ्या मुलांना चांगले शिक्षण देत आहे आणि माझ्या घरी अन्नशांतीचा कार्यक्रम आहे. अन्नशांतीला आई आणि वडिलाची गरज असते पूजेला, पण माझ्या नशिबी माझ्या मुलांचे वडील नाही आहेत सोबत, असून नसल्यासारखे आहेत. त्यांनी माझ्या मुलांना वाळीत टाकल्यासारखं केलं आहे. पण जाऊ द्या, आता त्यांचे मामा मामी किंवा माझे मामा मामी आम्ही पूजेला बसवणार आहे. कारण मी ह्याच्या आधी सुद्धा त्यांना विचारलं होतं किंवा पूजेला यावं लागते, तर ते म्हणले त्यांचा बाप कोण आहे, त्यांना हुडकून आण, अशा भाषेत उत्तरं मिळाली. आणि आज तर माझा नंबर ब्लॉकमध्ये टाकून ते निवांत आहेत. पण मला घेऊन देणार नाही, तिकडं तसेच ब्लॉकमध्ये टाकू दे, पण त्यांना सोडणार नाही ह्याची कल्पना त्यांना सध्या नाही आहे. तर असं, मला त्या नीच लोकांविषयी जास्त बोलायचं नाही. मी खुश आहे, मी आनंदात आहे, मला एवढंच साकारायचं बस. तर चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक शेअर कमेंट्स करा. आणि बिझनेसबद्दल तुम्ही मला भरपूर काही विचारणार आहेत, पण मी करणार आहे चालू. मला काय करावं, अचानक शूटिंगचे कामं आले, त्याच्यामुळं मला हे शांत म्हणजे बाजूला ठेवून ते कामं करावं लागले. चला, तिथून पण 2 पैसे आपल्याला येतात ना, त्याच्यामुळं करायला लागतं. आता गाडी घेतली त्यामुळं पैशाची तर लई गरज आहे मला. आता लेकरं येणार आहेत घरी, तांदूळ घ्यायचं, गहू ज्वारी सगळं खायला प्यायला
लई ताण आहे आता बाबा मला, त्याच्यामुळे थोडं उशीर व्हायला, पण करणार आहे मी. एकच महिना करणार आहे, 1 ते 1.5 महिना पुन्हा बंद करणार आहे. आपल्याला होणार नाही ना सगळं. पावसाळ्यामध्ये वारं कावदानं असं रानात राहतं, आमचं घर व्यवस्थित नाही, त्याच्यामुळे 1-1.5 महिना करणार आहे. ज्यांना माझे जे आवरेजून व्हिडिओ बघते त्यांच्यापर्यंत माझी ऑर्डर पोहोचली तरी बस झाली. तर चला, बाय बाय.